सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानं मिरज तालुक्यातील बेळंकी या गावामध्ये 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय हे मंजूर झाले। त्यामध्ये सुरेशभाऊ खाडेंनी वेळोवेळी प्रयत्न करून 15 कोटी ते 16 कोटी रुपये निधी आणला आणि त्या निधीच्या अनुषंगानं एक भव्य दिव्य मिरज पूर्व भागातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी असं चांगलं रुग्णालय तिथं उभं राहिलेलं आहे। आणि त्या रुग्णालयाचं लोकार्पणाचा कार्यक्रम हा उद्या 11 तारखेला या राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ताई, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील, तसेच सुरेशभाऊ खाडे असतील, या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य उद्घाटनाचा लोकार्पणाचा सोहळा उद्या बेळंकीमध्ये आयोजित केलेला आहे। या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शासनाचा हा कार्यक्रम असल्यामुळं शासनाच्या पत्रिकेमध्ये बेळंकीच्या विद्यमान सरपंच सारिका शिंदे यांचं नाव शासनातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं राहून गेलं असावं, पण सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या जी काही कार्यक्रमाची पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये सारिका शिंदे या बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांचं नाव निश्चितपणानं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये असलेलं मी आपल्याला पुराव्यासहित दाखवतो। पण आज दुपारी या बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीसोबत फोन कॉलवर बोलतानाचं रेकॉर्डिंग त्या चॅनलवाल्याने आज प्रसारित केलं आणि त्यामध्ये इतक्या खालच्या भाषेत या सारिका शिंदे यांनी बोललेलं मी ऐकलं की मी सुद्धा सुरेशभाऊ खाडेंचा विरोधक होतो, पण विरोध कशासाठी करायचा त्याला पण काहीतरी कारण लागतं। पण आज सुरेशभाऊ खाडेंचं कर्तृत्व, त्यांनी केलेली कामं, या मतदारसंघाचा केलेला विकास आणि आमच्यामध्ये काही लोकांनी केलेले गैरसमज हे आम्ही क्लिअर झाल्यानंतर आज सुरेशभाऊ खाडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सोबत काम करतो आहे। मला वाईट वाटलं की इतक्या खालच्या दर्जाची टीका एखाद्या गावची लोकनियुक्त सरपंच महिला करू शकते याचं मला आश्चर्य वाटलं। सुरेशभाऊ खाडे यांच्यावर बोलण्याची या सारिका शिंदे यांची लायकीसुद्धा नाही, मी स्पष्टपणे सांगतो। कारण सारिका शिंदे यांनी मागील काळात बरेच कारनामे केलेत। जर यांचं वागणं असंच राहिलं तर या सारिका शिंदे यांचे सगळे कारनामे उघड करावे लागतील। मला सांगा, बेळंकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर या लोकनियुक्त सरपंच झाल्या। त्यांना सुरेशभाऊ खाडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एकूण 23,76,50,000 रुपयांचा निधी ह्या बेळंकी गावाच्या विकासासाठी दिलेला आहे। मग मला सांगा, आज इतका मोठ्या प्रमाणात निधी जर एखाद्या सरपंचाच्या निधी मागणीच्या अर्जावर जर सुरेशभाऊ खाडेंनी दिला असेल तर तो निधी देऊन आमच्यावर उपकार केला आहे काय? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हणून निधी दिला आहे, अशा पद्धतीची वल्गना तुम्ही करत असाल तर तुम्ही ऐसान फरामोश आहे असं सिद्ध होतं आहे। दुसरा विषय असा की या सारिका शिंदे यांना ऑपरेट कोण करतं आहे ते आम्हाला कळलेलं आहे। जर मोहन वनखंडे खरोखरच मर्द असेल तर अशी नामर्दासारखी कामं करायची या मोहन वनखंडेनं सोडून द्यावी। एखाद्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोहन वनखंडेला आमदार व्हायची स्वप्न पूर्ण होणार नाहीत। आयुष्यभर पीएचा पीएच राहणार आहेस, एवढं लक्षात ठेवावं त्यानं। मला या सारिका शिंदेना एक सांगायचं आहे की सुरेशभाऊ खाडे यांच्यावर बोलण्याची तुमची लायकी नाही आणि तुमची पात्रता नाही। एखादी जी घरंदाज महिला असती, आमची माता भगिनी असती, ती लोकनियुक्त सरपंच असती तर त्यांनी बोलताना त्यांचा दर्जा घसरला नसता, शब्द मर्यादा सोडली नसती। पण तुम्ही जे बोलला ते शब्द मर्यादा सोडून आणि तुमच्या पात्रतेच्या बाहेरचं बोलला, त्यामुळं तुमचा मी निषेध करतो आणि याच्यापुढं तुम्हाला एक आव्हान करतो। सुरेशभाऊ खाडे यांच्यावर बोलताना या वनखंडेसारख्या या बाजार बुणग्यांच्या सुपारीवर जर तुम्ही बोलायला गेला
तर ह्याच्यापुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्टपणे इशारा देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.